प्रेक्षकांनो सुस्वागतम. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये मंजू आणि सत्याला समजतं आर्यन हा तात्यासाहेबांचा मुलगा आहे आणि हा तोच माणूस आहे जो मंजूला त्रास देत होता. नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी मंजू आहे ती मंजू सत्याची वाट बघत बाहेर उभा असते. ती म्हणत असते सत्य अजून काय येत नाही काय माहिती. आता इकडं सत्या आर्यनचा गपचूप मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतो. आर्यन वॉशरूममध्ये जातो. तेवढ्यात आता लगेच जो सत्य असतो तो आर्यनचा मोबाईल घेतो आणि आता तिथून बाहेर निघून जातो. आता जी आत्याबाई आहे आत्याबाई आणि आर्यन हे दोघांचे खूप पोट दुखत असतं. तर इकडे आता सत्य मोबाईल घेऊन बाहेर येतो आणि मंजू वाट बघत असते आणि म्हणतो की वाघमारे धरा मी मोबाईल आणला आहे. तर मंजू म्हणते बरं झालं सत्य मोबाईल आणलास तू, नाहीतर काय झालं असतं आपलं. तर आता लगेच ती म्हणते की आपलं काम झालं पाहिजे आता. तर ते म्हणतो की स्विच ऑफ आहे मी उघडतो थांबा आणि मोबाईल चालू करतो आणि तेवढ्यात तो म्हणतो की वाघमारे आता लॉक आहे, आता कसं उघडायचं आपण लॉक, आता काही कळणार नाही आपल्याला. तर मंजूला आठवतं तिने एकदा लॉक बघितला होता त्याचा जो गपचूप त्याने उघडला होता तिच्यासमोर. तर मंजूला आठवतं आणि आता लगेच जी सत्य आहे तो खूप प्रयत्न करतो. मंजू म्हणते सत्य माझ्याकडे ते मी बघते आणि आता मंजू बघते घेऊन आणि लॉक उघडून बघते. तर ती म्हणते एवढं सोपं लॉक. अरे सत्या खूप सोपं लॉक होता त्याचा 158. अरे तुला माहीत नाही मी एकदा नाही का त्याचा चोरून लॉक बघितला होता. तो माझ्यासमोर त्यांनी लॉक उघडला होता ना म्हणून मी माझ्या लक्षात राहिला. तर आता लगेच जो सत्य आहे तो म्हणतो की आता खरं तुम्ही इन्स्पेक्टर शोभताय हो इन्स्पेक्टर मॅडम. तर आता मंजू म्हणते सत्य म्हणजे मी वेडे दिसते का तुला. तर सत्य म्हणतो नाही नाही मला नाही दिसत तुम्ही वेड्या असं म्हणत असतो. तर आता लगेच इकडं जो हा आहे अरे सत्या म्हणतो चला वाघमारे आपण लवकर बघूयात. आणि आता लगेच म्हणतो की आधी तुमच्या फोनवरून फोन करून बघूयात कोणाचा नंबर आहे तुमच्या फोनवर. तर आता लगेच जो सत्याचा फोन असतो आर्यनचा, त्या आर्यनच्या फोनमध्ये मंजूचा नंबर टाकतात आणि आता मंजूला फोन करतात. तर मंजूच्या फोनवर कळतं तिथे प्रायव्हेट नंबर असं, त्या ज्या फोनवरून आर्यन फोन करायचा त्याच नंबरवरून नेमकं मंजूला फोन येतो. मंजू म्हणते बापरे, म्हणजे हा आर्यन कोण आहे नेमकं. अरे आर्यन सत्य तोच माणूस आहे असं वाटतंय मला. तर इकडे आर्यनला कळतं त्याचा मोबाईल कुठेतरी गेलाय. आर्यन सगळ्या घरात शोधतो, डायनिंग टेबलवर येतो, डायनिंग टेबलचे ड्रायव्हर बघतो, डायनिंग टेबलवर बघतो, सगळीकडे बघत असतो. मम्मी साहेब विचारतात अरे आर्यन काय झालंय, काय सापडतोय तू. आर्यन म्हणतो माझा मोबाईल कुणीतरी नेलाय, माझा मोबाईल सापडत नाहीये. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की अरे असं कसं तुझा मोबाईल कुणी नेईल, माझ्या फोनवरून फोन करून बघ बरं. तर आता तो मम्मी साहेबाच्या फोनमध्ये त्याचा नंबर टाकतो आणि फोन करून बघतो. तर आता फोन लागतो आणि आता लगेच इकडं ते बघत असतात रिंगचा आवाज कुठं येतो आणि मंजून सत्या जे उभा असतात तिथेच नेमकं त्यांचा फोन वाजत असतो. आणि आता ते सगळे बाहेर यायला लागतात मंजू आणि सत्या जिथे उभा आहे तिथं. आणि ते बघत असतात ते दोघे जण तिथे उभा आहेत, पण त्यांना माहीत नसतं जो सत्य आहे तो काका आहे म्हणून त्याला माहीत असतं. तर चला बघूया पुढील भागामध्ये आता खरंच आर्यनचं सत्य येईल का मंजू आणि सत्यासमोर, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.